अनुषंगाने बॅनर्स आणि प्लेकार्ड्स आहेत त्याचाही आपल्या या संपूर्ण यात्रेमध्ये म्हणजे आपण चित्ररथांच्या ज्या संस्था आहेत त्यांना असं आवाहन केलंय की त्यांचे चित्ररथाची एक बाजू आहे त्या बाजूला ते त्या पद्धतीच्या अवेअरनेसचे आपल्याला बॅनर देणार आहेत आणि ते बॅनर आपण त्या त्या संस्थेला विनंती करून प्रत्येक चित्ररथावरती ते लागले जाणार आहेत. त्या प्रात्यक्षिकांच्या मुळे ती यात्रा थोडी विस्कळीत होते आणि मग त्यांना तुम्ही काही प्राईज देणार मध्ये पण लहान मुलं आहेत सगळ्याकडे तर मग तुम्ही उष्माघाताचे संकेत दिलेले आहेत त्या दृष्टीने आपलं नियोजन कसं असतं? यात्रा शिस्तबद्ध काढणार त्यामुळे त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आमच्या सगळ्या स्वयंसेवकांनी योग्य प्रकारचं नियोजन केलेलं आहे. यावेळेला पोलिसांनी सुद्धा भरपूर जास्त इंटरेस्ट घेऊन आम्हाला सांगितलं सहभागी संस्थांना सुद्धा अशा प्रकारच्या सर्व सूचना दिल्या आहेत. परंतु मासचा उत्सव आहे त्यामुळे अशा प्रकारचं एखादं छोटं मोठं जर मध्ये काही झालं तर ते योग्य प्रकारे त्यांना सांगून त्याच्या प्रकारे बाजूला करून ते पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही करू नक्की. शक्यतो आणि उष्माघाताचा आतापर्यंत कधीही त्रास झालेला नाही. भरपूर आपण बाकी व्यवस्था सुद्धा केलेल्या असतात इतकी वर्ष त्यामुळे तशा स्वरूपाचं काही होणार नाही याची काळजी नक्की घेतलेली असेल. आपल्याबरोबर बाकी सगळ्या मेडिकल आणि या सगळ्या सुविधा सुद्धा असतील निश्चित. 10:30 वाजेपर्यंत सगळं संपतं ऑलमोस्ट. 11 वाजेपर्यंत कधी चालू नसतं नंतर 10:30 वाजेपर्यंत सगळं संपतं. त्यांना प्रश्न निवेदन होऊ देत मग आपण बोलून हे सांगितलं की दूध ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं आपण म्हणतोय की आपल्या संस्कृतीला अजून पुढे घेऊन जाण्याकरता 24 वर्ष आपण सगळ्यांनीच आपली स्वागत यात्रेला खूप जास्ती भव्य दिली असं बनवलं आणि या वर्षी आपली जी गुढीपाडव्याची स्वागत यात्रा आपल्या ठाण्यामध्ये आपल्या कोपेनेश्वर सांस्कृतिक ज्ञान तर्फे ऑर्गनाईज केली याच्याकरता मला वाटते की सगळ्या लोकांबरोबर कॉमन पीपल बरोबर युथचा खूप मोठा वाटा असेल कारण की आज मला वाटते की सगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठाण्याचे युथ चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे आणि अशा वेळेस मध्ये गुढीपाडव्याच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात मी आवाहन करतो अपील करतो की मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेमध्ये सामील व्हावं आणि अजून आपण आपली संस्कृती अख्ख्या देशभरामध्ये पोहोचवावी. आपली मराठी संस्कृती जी असेल आपले पारंपरिक जे ट्रेडिशनल ड्रेस असतील या सगळ्या गोष्टींमध्ये आपण नक्की काम करून गोष्ट युथपर्यंत पोहोचली पाहिजे याच्याकरता मी नक्कीच कार्य करत असतो. ऑलरेडी युथला कालच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की खरं ह्याच्यामध्ये पुढे आलं पाहिजे आणि जसं की आता मी ऐकलं की आता खूप इंडिया म्हणजे युथ सगळ्यात मोठं पॉप्युलेशन आहे इंडियाकडे युथचं आणि याला जसं इलेक्शन तर आपण हे पण अवेअरनेस नक्कीच केलं पाहिजे की युथनी फर्स्ट टाइम जे वोटर्स आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शनमध्ये सहभागी पण झालं पाहिजे आणि मला वाटतं गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण आपल्या संस्कृतीला अजून नीट प्रमाणात युथपर्यंत फोकसली केलं पाहिजे की युथ आता आपला डायव्हर्सिफाय होत चाललाय आपल्या संस्कृतीकडे परत त्याला वळवण्याकरता गुढीपाडव्यासारख्या यात्रा हे खूप मोठं योगदान या पद्धतीने मला वाटते द्यायची शक्यता आहे. स्वागत यात्रा एक तारुण्यात 24वी स्वागत यात्रा आहे आणि 24व्या स्वागत यात्रेत लहान वयात तुम्हाला स्वागताध्यक्षाचा मान मिळालाय तर त्याबद्दल तुमचं मत काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मी कालच सांगितलं की मी मला स्वतः भाग्यवान समजतो की श्री कोपेनेश्वर देवाकडनं म्हणजे मी त्यांना महादेवाला लहानपणापासून म्हणजे माझे ते एक आपल्या ठाण्याचे ग्रामदेवता आणि खरंच माझ्याकरता एक खूप चांगलं स्थान येते आणि मला तिथेच आज ही संधी मिळाली आहे त्यांच्या न्यासातर्फे तर मी नक्कीच मला भाग्यवान समजतो म्हणजे ज्या ठाण्यात मी 16व्या वर्षी जंटी कादाची सुरुवात केली आणि आज देशभरामध्ये आज फक्त 21व्या वर्षात जंटी कादार लोकांना सेवा देते तर मी हे सांगेन की आज आपल्या कोपेनेश्वर देवाच्या आशीर्वादाने युथ पण पुढे आला पाहिजे आणि स्वतः भाग्यवान समजतो कालच मी सगळ्यांना थँक्यू म्हणालो की मला ही संधी आपण सगळ्यांनी सिनियर लोकांनी दिली त्याच्याबद्दल.
आपल्या ठाण्याच्या मुख्य यात्रेसह म्हणजे जसं ठाणे शहराची व्याप्ती वाढते तशा 14 वेगवेगळ्या ठिकाणाहून उपयात्रा यात्रा निघणार आहे. परवाच्याच मीटिंगमध्ये मी म्हटलं की उपयात्रा ह्याही आता इतक्या भव्य दिव्य आहेत की त्याला एक स्वतंत्र यात्रा असंच आपण म्हणतो. यावर्षीचे आपले जेनेरिक फार्माचे जनते असल्यामुळे आम्ही एक छोटी टॅगलाईन अशी केली होती, आयुष्यमान भारताची गुढी नववर्षाची जन आरोग्या जोड जनौषधीची. म्हणजे दरवर्षी साधारण आपण एक थीम असते आणि त्या थीमनुसार आपण या यात्रा काढत असतो किंवा विषय देत असतो. आणि यावर्षीचे आपले जेनेरिक फार्माचे जनते असल्यामुळे आपण ही टॅगलाईन आवर्जून या यात्रेमध्ये घेतलेली आहे. आतापर्यंत सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण ही यात्रा संपन्न करतच असतो. पण यावर्षीचं एक वेगळं पण असं की वयाच्या 21व्या वर्षी आपलं स्वतःचं एक नाव सिद्ध केलेलं आणि जेनेरिक फार्माचे जनते श्री अर्जुन देशपांडे यांनी आपलं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळे प्रयत्न युवकांनी ह्या सगळ्याशी जोडलं जावं म्हणून करत असतो. कारण आपण असं म्हणतो की जेव्हा युवकांच्या हाती आपली संस्कृती सोपवली जाते तेव्हा ती निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या हातातनं पुढे जाते. आणि त्यामुळे यावर्षीचे आमचे निमंत्रक आणि आमचे स्वागताध्यक्ष हे दोन्ही तरुण तडफदार नेतृत्व आहे. आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये आपली ही सगळी धुरा सोपवणं आणि त्यामुळे अशी खात्री आहे की त्यांच्या दोघांच्या माध्यमातून आपण शाळा, कॉलेजेस आणि शिवाय ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथे जिथे यूथ आहेत त्या यूथनं असं आवाहन करतोय की ही सगळी परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम आपण करणार आहात आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे की ह्या सगळ्यांनी ठाण्यामध्ये एकत्रित यावं आणि भव्य दिव्य अशी यात्रा करावी, त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. मॅडम, एकूण किती चित्ररथ असणार आहेत आणि चित्ररथांची थीम काय असणार? साधारण आपण 3 विषय दिलेले होते यावर्षी थीमसाठी. एक श्रीराम, दुसरी होती की शिवराज्याभिषेकाचा 350व्या वर्षाची सांगता आणि राष्ट्रीय संत, अशा अनुषंगाने आपण थीम दिली होती. आणि साधारण 55 ते 60 प्रत्यक्ष चित्ररथ आणि याशिवाय पायी चालणारे किंवा बॅनर्स घेऊन सोसायटींचा सहभाग असणाऱ्या जवळजवळ 15 ते 20 सोसायटी काही स्वरूपामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होती आणि काही जण प्रत्यक्ष आपल्या सदनिकेच्या बाहेर या आपल्या मार्गावरती नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागत करण्यासाठी सिद्ध असतात. या मुख्य स्वागत यात्रेबरोबरच 14 उपयात्रा ज्या निघणार आहेत त्या कुठून कुठून निघणार आहेत आणि त्या कशा सहभागी होणार आहेत? प्रत्यक्ष ह्या मुख्य यात्रेकडे काही येणार नाही, त्यांच्या भागामध्ये या यात्रा काढल्या जाणार आहेत, ज्याच्यामध्ये ठाणे आहे, ऋतू पार्क आहे, घोडबंदर आहे, समतानगर आहे, लोढा अमारा आहे, कळवा आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा निघणार आहेत. कोलशेत आहे. यावर्षी म्हणजे जशी आपण इथे मुख्य यात्रेमध्ये स्पर्धा घेतो तशाच स्पर्धा त्या यात्रांमध्येही होणार आहेत, ज्याच्यामध्ये वेशभूषा स्पर्धा आहे, रील्सची स्पर्धा आहे, सेल्फी विथ स्वागत यात्रा. सेल्फी विथ स्वागत यात्रा ह्या अशासाठी मी म्हणेन की त्या अनुषंगाने या सगळ्या युवकांचा किंवा प्रत्यक्ष यात्रेमध्ये सहभाग वाढतो आणि त्यामुळे आपल्याला रुचलेल्या, आपल्याला भावलेल्या थीम बरोबरती आवर्जून युवकांनी सेल्फी विथ स्वागत यात्रा हे काढावं आणि आपला सहभाग नोंदवावा. या स्वागत यात्रेसाठी मुख्यमंत्री तसे इतर कोण कोण मान्यवर राहणार आहे? ही संपूर्ण ठाण्याची यात्रा आहे आणि त्यामुळे जे ठाणेकर आहेत ते सगळे या यात्रेमध्ये आवर्जून स्वतःहून येतात. त्यामुळे निमंत्रणाची आत्तापर्यंतच्या परंपरेनुसार कधी आम्हाला आवश्यकता वाटली नाही. आपली यात्रा समजून सगळे मान्यवर स्वतः. तरी कोण कोण उपस्थित राहतील अशी अपेक्षा? सर, मी मगाशीच उल्लेख केला की आपल्याला थोडं नावं सांगणं कठीण आहे. कुठलाही पक्षविरहित आहे आपली ही सगळी यात्रा आणि त्यामुळे समस्त ठाणेकर आपले समजून येतात आणि त्यामुळे ते येतील. गावदेवीच्या मैदानामध्ये रांगोळीचं जशी दरवर्षी असते तशी भव्य दिव्य रांगोळी असणार आहे
आणि यावर्षी आवर्जून मी म्हटलं जसं श्रीराम ही एक आपण थीम ठेवली होती, त्यामुळे रंगवल्ली परिवाराची रंगरामायण ह्या अनुषंगाने आपण 26 रांगोळ्यांचं रेखाटन तिथे होणार आहे. त्याच्यातून अख्खं रामायण आपल्यासमोर दाखवलं जाईल. मला वाटतं एवढ्या 24 वर्षापासून आपण सगळ्यांच्या एक्सपिरियन्सने आणि यावर्षी युथच्या नवीन कल्पनेनी आपण ही स्वागत यात्रा आपण ही पुढे नेतो आणि आपल्या परंपरेला अजून जागृत ठेवण्याकरता आणि वाढवण्याकरता आपल्या ठाणे शहरामध्ये ही जी स्वागत यात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण श्री गोपिनेश्वर देवळातनं आपण सकाळी ठीक 7 वाजता सुरू करणार आणि ती पूर्ण ठाण्यामध्ये आपण ती पार पाडणार. वेगवेगळे लोक तिथे जोडत जाणार अशी स्वागत यात्रा असणार आहे. आणि मला वाटते की माझं हे भाग्य आहे की आज 21व्या वर्षी मी या नॅसातर्फे मला तुम्ही स्वागत अध्यक्षाचा ऑपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्याबद्दल. आणि ह्याच्याकरता नक्कीच अजून मोठ्या प्रमाणामध्ये युथला कॉमन लोकांना आपण या यात्रेमध्ये जोडायचा पूर्ण फोकस करतो. थँक्यू सो मच.